नमस्कार, मी सायली राऊत आणि आपल्या रँडम गप्पांच्या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपला चौथा एपिसोड आहे आणि आधीच्या एपिसोड्सना दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. जे लोक या चॅनलवर नवीन आहेत त्यांना मी ही गोष्ट सांगू इच्छिते की रँडम गप्पा ही एक नवीन सिरीज मी सुरू केली आहे, ज्याच्यात मी नावाप्रमाणेच रँडम विषयांवर गप्पा मारते आणि दर आठवड्याला एक व्हिडिओ करण्याचा माझा प्रयत्न सध्या चालू आहे. त्यातला हा चौथा एपिसोड आहे. तर जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. आणि आता जास्त वेळ न घालवता आपण मला वाटतं सुरुवात करूया. जे लोक मला इंस्टाग्रामवर फॉलो करतात किंवा काही कारणास्तव मला ओळखतात त्या लोकांना माहिती आहे की मी एक बँकर आहे. म्हणजे कंटेंट क्रिएशन मी करते इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर आत्ता व्हिडिओ सुरू केले आणि त्याचबरोबर स्टँडअपही माझं बाजूने चालू आहे. हे विसरू नका मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. स्टँडअपही बाजूने चालू आहे, पण त्याचबरोबर हे सगळं माझं म्हणजे असं पार्ट टाईम जॉब आहे. माझा फुल टाईम जॉब आहे तो म्हणजे आहे बँक. आणि मी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला आहे. आणि जेव्हा जेव्हा हे इंस्टाग्रामवर मी पोस्ट केलं आहे किंवा कळलं आहे लोकांना, तेव्हा मला बऱ्याच लोकांचे हे मेसेजेस आले आहेत की अरे तू कशी काय जॉईन केलीस बँक, कोणती एक्झाम दिलीस, काय झालं, कसं झालं. तर मग ऑफकोर्स मला वाटलं की आपला चौथा एपिसोड आपण बँकर व्हायचं आहे का ह्याच्यावर बनवूया. तर येस, इट्स अ गुड नेम, मला चांगलं नाव मिळालं. बँकर व्हायचं आहे का. एकतर बँकर व्हायचं असेल तुम्हाला म्हणजे नॅशनलाइज बँकमध्ये बँकर व्हायचं असेल तर प्रायव्हेट बँक्सही आहेत आणि तिथेही तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात, पण तिकडे जाण्याचा मार्ग वेगळा आहे. आणि तुम्हाला जर नॅशनलाइज बँक्समध्ये जॉईन व्हायचं असेल तर तिथे जाण्यासाठी तुम्हाला IBPS नावाची एक्झाम द्यावी लागते. मी आता अगदीच विषयाला डिरेक्टली हात घातला आहे. IBPS ही एक्झाम जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याचा फुल फॉर्म आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल एक्झाम, IBPS. आणि ह्या एक्झाम्स जर तुम्ही क्लिअर झालात तर तुम्हाला बँकेत प्रवेश मिळू शकतो. बँकेत प्रवेश बँकेत जॉब तुम्हाला मिळू शकतो. IBPSबद्दल आणि एक्झाम्सबद्दलही मी सांगते, पण मला हेही अनुभव शेअर करावेसे वाटतात की मी कशी काय बँकेत लागले. मी खरं तर रुपारेल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं, BCom केलं आणि 2017ला माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्याच्यानंतर मी MComही करत होते रुपारेलमधूनच. तर तेव्हा मी IBPSच्या एक्झाम्स द्यायला सुरुवात केली. म्हणजे मला वाटतं 2018ला मी पहिली एक्झाम दिली आणि तेव्हा मी काही प्रिपरेशन वगैरे केलेलं नव्हतं. असंच बेसिक आपण म्हणतो ना की एक बघूया काय आहे ही एक्झाम कशी आहे. सो मी ती एक्झाम दिली होती आणि ऑब्व्हियसली मी फेल झाले त्याच्यामध्ये. आणि तेव्हा मला ह्याचं खूप असं वाईट वाटलेलं, कारण की मी कधीच फेल झाले नव्हते कशात. जेव्हा मग मी नंतर एक्झाम्स देत गेले आणि मला कळलं की अरे हे खरंच खूप अवघड आहे आणि इट्स ओके, आपण फेल झालो तरी चालणार आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला कळणार आहे की एक्झाम्सनं कसं फेस करायचं आहे. आणि मग मी 2 वर्ष एक्झाम्स देत होते आणि दुसऱ्या वर्षी माझी क्लिअर झाली. तर एक थोडीशी आयडिया देण्यासाठी की जर तुम्ही आत्ता ग्रॅज्युएट झाले असाल किंवा मे बी पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये न जाता तुम्हाला थोडंसं गव्हर्नमेंटमध्ये यायचं असेल, पब्लिक सेक्टरमध्ये यायचं असेल आणि बँकिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल तर IBPS ही एक्झाम तुमच्यासाठी आहे. पण त्याचबरोबर आणखीही एक्झाम्स मी सायमल्टेनियसली देत होते. जसं की IBPS ही नॅशनलाइज बँक्समध्ये जाण्यासाठी एक्झाम आहे, पण SBI, RBI आणि नाबार्ड ह्यांच्या स्वतंत्र वेगळ्या एक्झाम्स होतात. अर्थात सिलॅबस थोडा सिमिलर आहे. आता मी तुम्हाला साधारण एक्झाम्स सांगते काय काय असतात. एकतर IBPS क्लर्क असते, IBPS PO असते, त्याच्यानंतर SBI PO, SBI क्लर्क, त्याच्यानंतर RBI असिस्टंट, RBI ग्रेड B, त्याच्यानंतर नाबार्डची एक्झाम होते, LICच्या एक्झाम्स होतात. LICच्या पण 2 मला वाटतं वेगळ्या वेगळ्या एक्झाम्स आहेत. त्याच्यानंतर फूड कॉर्पोरेशन इंडिया हे मी लिहिलं आहे कारण की ही एक्झाम मी दिलेली. सो FCIची एक एक्झाम होते. स्वरूप साधारण या सगळ्या एक्झाम्सचं सेम असतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सवाले प्रकार असतात. प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 स्टेजेसमध्ये ही एक्झाम होते. नॉट नेसेसरी सगळ्यांसाठी, म्हणजे इंटरव्ह्यूची जी फेज आहे ती फक्त POच्या एक्झामसाठी असते. क्लेरिकलसाठी तुम्हाला फक्त प्री आणि मेन्स क्लिअर करायचे आणि मग तुम्हाला जॉब मिळणार आहे बेसिकली. आणि पण हे वाटते तितकं अजिबात सोपं नाही आहे. एकतर मी स्वतः क्लासेस जॉईन केलेले एक्झामसाठी आणि अभ्यास केलेला प्रॉपर आणि मग मी एक्झाम क्लिअर करू शकले. पण माझ्या ओळखीतली अशीही बरीच लोकं आहेत की ज्यांची पहिल्याच वर्षी एक्झाम क्लिअर झाली आहे आणि तेवढं त्यांचं डेडिकेशन होतं. सो एक महत्त्वाचा प्रश्न मला इथे ज्याबद्दल बोलायचं आहे, लोक हा प्रश्न विचारतात की काय गं, किती वेळ लागेल, किती वेळात होईल माझी एक्झाम क्लिअर. तर असा काही ह्याचा एक
ठरलेला वेळ नाही आहे. तुम्ही किती पटकन ती गोष्ट ग्रास्प करताय, तुम्ही किती कॉन्सन्ट्रेशनने, फोकसने अभ्यास करताय आणि तुम्ही त्या एक्झाम्सचं जे काही गणित आहे ते तुम्हाला कधी समजते आणि तुम्ही तो कोड कधी क्रॅक करताय, ह्याच्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. त्यामुळे असं नाही आहे की मला 2 वर्ष लागली म्हणून तुम्हालाही 2 वर्ष लागतील. मे बी तुमची 6 महिन्यातही होईल, 1 वर्षात होईल, 3 वर्षसुद्धा लागतील. सो हे व्यक्तिपरत्वे ही गोष्ट बदलत जाते. आपण स्वरूप बोलत होतो परीक्षेचं, ज्याच्यात ही एक्झाम आहे प्रिलिमिनरी. त्याच्यामध्ये 3 विषय असतात: इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 तासाचा बेसिकली पेपर आहे आणि 20-20 मिनटं तुम्हाला प्रत्येक सेक्शनसाठी दिली जातात. यापूर्वी असं होतं की तुम्हाला ओव्हरऑल सगळ्यासाठी 1 तास होता. तर त्याचा फायदा असा व्हायचा की लोक इंग्लिश एकदम पटापट शेवटी सोडवून द्यायचे आणि त्याला कमी वेळ द्यायचे, वेळेस रिझनिंग आणि कॉन्टसाठी जास्त वेळ अलॉट करू शकायचे. पण माझी बॅच मी जेव्हा एक्झाम देत होते, आणि हे नेहमीच होतं, म्हणजे मी शाळेत होते तेव्हा ही माझ्या बॅचला पुस्तकं बदलायची, पोर्शन बदलायचा. आणि तसं यावेळी झालं की माझ्या बॅचपासून त्यांनी 20-20 मिनिट्स अलॉट केले 3 विषयांसाठी. सो तुम्हाला 20 मिनिटातच ते प्रश्न सोडवायचे आहेत. आणि इथे निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असतं, म्हणजे बरोबर उत्तराला 1 मार्क आणि जर उत्तर चुकलं तर 0.25 तुमचे मायनस होतात. मेन्समध्ये तुम्हाला ह्या 3 विषयांबरोबर जनरल नॉलेज हा विषय ॲड होतो. आणि जर तुम्ही PO देत असाल, POच्या एक्झाम देत असाल, तर जनरल नॉलेज आणि एसे रायटिंगसुद्धा त्याच्याबरोबर ॲड होतं, लेटर रायटिंग ॲड होते. आणि त्याच्यापुढे तुम्हाला इंटरव्ह्यू असतो फॉर PO. फेल जेव्हा मी झाले ना, तेव्हा मला ॲक्च्युली समजलं की परीक्षा जेव्हा आपण जातो, तिकडचं ॲटमॉस्फिअर, तुमचा माइंडसेट, तुम्ही काय डोक्यात ठरवून जाताय पेपर लिहिण्याच्या आधी, तुम्ही किती प्रिपरेशन केलं आहे, याचबरोबर कोणते विषय, म्हणजे अर्थात सिलॅबस जर तुम्ही बघितलात तर, आता मी अगदी सगळा सिलॅबस वगैरे इथे सांगत नाही, तुम्हाला तो ऑनलाईन कुठेही मिळून जाईल. पण तुम्ही त्यातले टॉपिक्स ठरवू शकता की म्हणजे जर 10 आहेत तर त्यातले 7 मी खूप चांगले करून जाईन, की जे आल्यानंतर पटकन मी असेच्या असे सोडवून टाकेन. मला आठवतं आहे की मी मॅथ्ससाठी, म्हणजे माझं गणित शाळेत तसं बरं होतं, वाईट नव्हतं, पण म्हणजे इथे अगदीच तोंडी कॅल्क्युलेशन्स येणं गरजेचं आहे, किंवा पाढे, घन, वर्ग हे सगळं आपल्याला पाठ असायला हवं. असे वेगवेगळे प्रश्न असतात की सिरीजमधला नेक्स्ट नंबर तुम्हाला गेस करायचा आहे. सो बेसिकली तुम्हाला तो पॅटर्न पटकन लक्षात यायला हवे, त्यासाठी तुम्हाला गणितातल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुमच्या नजरेखालून जाणं गरजेचं आहे. म्हणजे की जसं मी मगाशी घन, वर्ग, पाढे हे म्हणालेच, पण त्याचबरोबर सपोज एकाचा पहिला घात -1, मग दुसरा घात -2, तिसरा घात -3, हे 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 असे वेगवेगळे पॅटर्न्स तिकडे आहेत. बापरे, मी घात वगैरे बोलायला लागले, वाव. मी जो क्लास लावलेला तो होता ठाण्याला, आणि मला प्रवासात 1 तास वगैरे जायचा. 1.5 तासात ट्रेनच्या प्रवासात मी एक छोटीशी वही घेतलेली, अशी एकदम नोटपॅड बेसिकली असतं ना लहानसं, ते घेतलेलं. आणि ऑनलाईन तुम्हाला गणितं मिळतात. म्हणजे मी ॲक्च्युली 3-4 चॅनल्स, यूट्यूब चॅनल्स आहेत किंवा त्यांचे ॲप्लिकेशनसुद्धा आहेत, त्यांची नावं मेन्शन करते, जेणेकरून तुम्हाला उद्या शिकायचं असेल, सुरुवात करायची असेल, काही क्वेश्चन्स तुम्हाला हवे असतील, प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर तुम्ही ह्यांना रेफर करू शकता. मी कोणालाही असं प्रेफरन्स द्या असं सांगत नाही आहे. हे वेगळे वेगळे आहेत आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करतो. ॲक्च्युली काय ना, ती गोष्टच इतकी वास्ट आहे ना की तुम्ही एकावेळी 5 गोष्टी बघूच नाही शकत. तर त्यामुळे तुम्ही एक गोष्ट चूज करा आणि ती फॉलो करत राहते. बेसिकली हे जे मी सगळे चॅनल सांगते, त्या सगळ्या चॅनलवर डेली जनरल नॉलेजचे आणि जे डेली न्यूजपेपरमध्ये ज्या ज्या बातम्या महत्त्वाच्या आहेत ते सांगणारे व्हिडिओज असतात. आणि त्याचबरोबर इंग्लिश, कॉन्ट्स आणि रिझनिंगवरचे जे जे टॉपिक्स आहेत ते सुद्धा ते लोक क्लिअर करतात. तर अड्डा 247 महिंद्राज म्हणून एक आहे, ऑलिव्ह बोर्ड आहे, आणि अजून पण बरेच आहेत, आता मला आठवत नाही. हे 3 मेनली मला आठवलेच होते, मी तुम्हाला सांगितले. यांचे मग छोटे छोटे ॲपवरती क्वेश्चन्स असायचे त्यांचे, की बाबा 15 मिनटात 30 प्रश्न किंवा असे छोटे छोटे असायचे. तर ते मी ट्रेनमध्ये बसून सॉल्व करत राहायचे. स्टाफ सिलेक्शन ऑफ ऑल कॅडर्स म्हणून जी एक्झाम आहे ती थोडीशी टफ आहे बँकिंगपेक्षा. तर मी त्यांचं गणिताचं पुस्तक घेतलेलं, आणि ते जे गणिताचं पुस्तक आहे ते मी रोज सोडवत बसायचे. हे, आणि आय कांट बिलीव्ह की आत्ता मला 18चा पाढा आठवत नाही आहे. ट्रस्ट मी गाईज, मला सगळं पाठ होतं, आणि आत्ता मला छोट्या छोट्या गोष्टींसाठी कॅल्क्युलेटर यूज करावा लागतो आहे. पण येस, हा तुमच्या व्यवहारातला भाग आहे. आत्ता मी कॅल्सी वापरते, पण येस, तुम्ही जर
एक्झाम्स देऊ इच्छिता तर शक्यतो सगळ्या गोष्टी तोंडी करायला शिका, गणिताच्या बाबतीत तरी. इवन रिझनिंगच्या बाबतीतसुद्धा जे काही पझल्स आहेत त्याच्यामध्ये मधले किंवा ब्लड रिलेशनचे काही काही क्वेश्चन्स येतात. तुम्ही ही गोष्ट वाचली आहे का मला माहीत नाही, पण आपण लहानपणी एक एक अक्षर वाचतो, मग नंतर एक एक शब्द वाचायला सुरुवात करतो आणि मग पुस्तक वाचताना आपल्याला तो एक एक शब्द इतका ओळखीचा झाला असतो की आपण पटापट 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 पुस्तक वाचायला लागतो. तसंच हे सुद्धा आहे. तुमची प्रॅक्टिस तुम्हाला पुढे नेणार आहे. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल, जितके सम्स, जितके क्वेश्चन्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, इंग्लिशचे पॅरेग्राफ्स जे काही आहेत त्याच्यावरचे क्वेश्चन्स तुमच्या नजरेखालून जातील, तितका तुमचा स्पीड वाढेल, तितकं तुमचा टाईम कमी होईल. त्या एक्झामचे जे कट ऑफ्स आहेत ना ते असे म्हणजे लोक असे 0.5 एका मार्काने एक्झाम गेली म्हणजे हे सगळं होतं. आणि इथे तुम्हाला तुमचा टाईमच मॅटर करतो. म्हणजे माझ्या बाबतीतसुद्धा हे खूप वेळा झालं आहे की काही मार्कांनी माझी एक्झाम क्लिअर व्हायची राहून गेली. मी त्याकडे येतेच आहे. पहिल्या वर्षी मी सगळ्या एक्झाम्स फेलच होते आणि मग दुसऱ्या वर्षी मी सगळ्या प्रिलिम्स क्लिअर करायला लागले. माझ्या सगळ्या प्रिलिम्स क्लिअर होत्या. ज्या वर्षी माझी एक्झाम क्लिअर झाली त्या वर्षीची ही गोष्ट आहे. SBI क्लर्क, SBI PO प्री क्लिअर, IBPS PO, IBPS क्लर्क प्री क्लिअर, FCI प्री क्लिअर, नाबार्ड प्री क्लिअर, त्याच्यानंतर LIC प्री क्लिअर, RBI प्री क्लिअर. आणि RBI प्री क्लिअरचं मी तुम्हाला सांगते की माझ्या वेळी कट ऑफ 89-90 असा काहीतरी होता आणि मला तेव्हा 94 आले गाईज. नॉट टू ब्रॅग बट म्हणजे खूप टफ आहे RBIची एक्झाम आणि त्याच्यात तीसुद्धा माझी क्लिअर झाली. सो इतका तुमचा अभ्यास होतो एका पॉईंटनंतर. तुमचं फ्रेंड सर्कल मॅटर करतं. मी अशा लोकांसोबत राहायचे की जे खरंच सतत अभ्यास करत राहायचे आणि मलाही त्यामुळे ती सवय लागली. मी सकाळी क्लासला जायचे, ते संध्याकाळपर्यंत अभ्यास करत बसलेले असं. माझ्याकडे बघून हे अजिबात वाटणार नाही तुम्हाला, पण हे खरं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी हेल्प करतात जेव्हा एक्झामला आपण बसलेलो असतो तेव्हा. सो प्री झाली, मेन्स झाली आणि त्याच्यानंतर माझ्याकडे एक इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आहे, पण एकच आहे आणि अनफॉर्च्युनेटली तो इंटरव्ह्यू माझा क्लिअर होऊ नाही शकला. 2.5 मार्कांनी मी ती एक्झाम क्लिअर होता राहिले. नाहीतर म्हणजे माझी ती IBPS POची इंटरव्ह्यूची होती. माझी IBPS क्लर्क क्लिअर झाली आणि त्याच्यानंतर मी बँकेत जॉईन झाले. इंटरव्ह्यू जो माझा होता तो होता पुण्याला, ठीक आहे. आणि मजेची गोष्ट ही आहे की मी तोपर्यंत कोणतेच इंटरव्ह्यू दिले नव्हते. म्हणजे मी तेव्हा MCOMच्या लास्ट इयरला होते आणि शिकतच होते, त्यामुळे काही माझा जॉबचा वगैरे संबंध आला नव्हता. माझं म्हणजे काहीच अनुभव नव्हता मला, त्यामुळे माझी जाम वाटलेली इंटरव्ह्यूला काय होणार आहे, माझं कसं होणार आहे, मी काय बोलणार आहे, काय प्रश्न विचारणार आहेत. आणि खूप म्हणजे तिकडे तेच आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या वेळी तुम्ही जर हे यूट्यूबवर व्हिडिओज पाहिले असतील ना इंटरव्ह्यूचे किंवा मॉक इंटरव्ह्यूजचे, तर ते भयानक असतात. म्हणजे मी ज्या क्लासला जात होते तिकडे एक मॉक इंटरव्ह्यू शेड्यूल केलेला त्यांनी आमचा आणि तो इंटरव्ह्यू झाला आणि म्हणजे आय डिड गुड. म्हणजे असं काही मी खूप चुकीची उत्तरं दिली नव्हती किंवा काय. आणि मला झालं की बापरे हे कायच झालं माझ्यासोबत. प्रेशर क्रिएट झालं त्या रूममध्ये. मला माहीत नाही मी ते कसं टॅकल केलेलं, मी काय उत्तर दिले. आणि इट वॉज मॉक. बापरे हा मॉक इंटरव्ह्यू आहे तर मेन इंटरव्ह्यू कसा असणार आहे आणि तेव्हा माझं काय होणार आहे. आणि भीतीने बापरे माझी फार वाट लागलेली आणि मला खूप टेन्शन आलं. आणि तो इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी बाहेर पडून रडारड केलेली, खूप रडलेले. आणि मला झालं की नाही, मला हे नाही करायचं आहे, एवढं प्रेशर नाही जमणार आहे मला वगैरे. बट आय एंडेड अप डुईंग इट. जो माझा मेन्सचा ॲक्च्युअल इंटरव्ह्यू होता इट वॉज क्वाईट गुड. मी चांगली उत्तरं दिलेली, बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली. अर्थात मी घाबरलेले कारण तो माझा पहिला इंटरव्ह्यू होता. सो प्रेशर तर होतंच. पण अनफॉर्च्युनेटली तो नाही क्लिअर झाला. एनिवे जो होता ॲचच्या केली होता तर तो इंटरव्ह्यू क्लिअर नाही झाला. पण इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स पण मला खूप गोष्टी त्यामुळे शिकायला मिळाल्या. मला आत्ता जेव्हा मी काम करते तेव्हा मला लोकांशी डील करताना मला भीती नाही वाटत आहे, जी तेव्हा खूप वाटलेली. म्हणजे 4 लोक बसून तुम्हाला प्रश्न विचारणार आणि आता बँकेत रोज 50-100 अननोन लोक येऊन मला प्रश्न विचारत असतात आणि आय टॅकल इट लाईक दिस. तर येस, एव्हरीथिंग हेल्प्स यू. सो माझी एक्झाम जी होती क्लिअर झाली ती 2019ची क्लिअर झालेली. आणि रिझल्ट म्हणजे ॲक्च्युली असं असतं की ऑगस्टपासून ती एक्झाम तुमचं शेड्यूल लागतं. मग ऑक्टोबरमध्ये वगैरे एक्झाम होते प्री. मग त्याच्यानंतर तुमची मेन्स होते जानेवारीच्या आसपास आणि तुमचा एप्रिलला रिझल्ट लागतो आणि मग जूनमध्ये जॉईनिंग असतं. हे असं साधारण शेड्यूल आहे त्यांचं. पण माझ्या वेळी नेमकं होतं कोविड. 2020मध्ये कोविड होता आणि एप्रिलमध्ये माझा रिझल्ट लागला. मी
घरातले सगळे खुश झाले, मी स्वतः खूप खुश झाले, मी रडारड केली भरपूर. मी तशी खूप इमोशनल आहे, छोट्या छोट्या गोष्टी मला लगेच रडायला येतं. तर त्यामुळे तेव्हा मला रडायला आलं. ऑफकोर्स ती छोटी गोष्ट नव्हती, मोठी गोष्ट होती. माझी 2 वर्षाची मेहनत वगैरे फळाला आली वगैरे सगळा प्रकार झाला. आपण शाळेत कसं 10वीला असताना ते कॉलेजेसची नावं भरायचो, तशी इथे तुम्हाला बँकांची नावं भरायला लागतात. आणि मग तुमच्या रिझल्ट्सनुसार, ओव्हरऑल इंडियाच्या रिझल्ट्सनुसार, त्या प्रत्येक बँकच्या वेकन्सीनुसार, क्रायटेरियानुसार लोकांना बँक्स अलॉट केल्या जातात. नंतर आय वॉज वेटिंग की कधी आता जॉईनिंग होतं आहे, कधी जॉईनिंग होतं आहे. मीनवाईल माझी RBI प्री क्लिअर झालेली. आणि RBIचं कसं आहे, तुम्हाला प्री, मेन्स आणि त्याच्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. लँग्वेज प्रोफिशियन्सी महाराष्ट्र, मुंबईमध्ये तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे RBIसाठी. सो मला एकदमच काहीच चिंता नव्हती त्याच्यासाठी. फक्त आता मला मेन्सचं टेन्शन होतं. पण झालेलं असं की मी ऑलरेडी माझी IBPS क्लिअर झाली आहे आणि जॉब लागला आहे मला, सगळं झालं आहे, डन, ऑफर लेटर हातात आहे माझ्या. आणि तर त्यामुळे कदाचित म्हणजे आत्ता मला मागे वळून बघताना असं वाटतं की कदाचित माझा फोकस थोडासा हलला असेल आणि RBI मेन्स पण माझी 3 मार्कांनी गेली. अदरवाईज आज मी RBIमध्ये काम करत असते. पण येस, इट वॉज टोटली म्हणजे असा लर्निंग एक्सपिरियन्स होता. आणि RBIची जी एक्झाम होती ती मला वाटतं माझी 22 नोव्हेंबर 2020ला माझी एक्झाम होती. हे लक्षात आहे कारण 23 नोव्हेंबर 2020ला माझं जॉईनिंग होतं आणि आदल्या दिवशी माझा हा पेपर होता. सो येस, दिस हॅपन्ड. आणि 20 म्हणजे नोव्हेंबर 2020पासून मी बँकेत काम करते. आत्ता मला 3 वर्ष झाली, 3.25 वर्ष झाली. आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात मला बँकेमधून. आणि मला वाटतं बँक ह्या विषयावर आपण एक वेगळा व्हिडिओ करूच. पण आज मला वाटतं की IBPSबद्दल मला ज्या लोकांनी प्रश्न विचारले त्याची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर मी खूप असं डिटेलमध्ये नाही गेले आहे कारण आत्ता बरीच वर्ष झाली आहेत मला IBPS करून. आणि आत्ताचे ट्रेंड, आत्ताचे प्रश्न किंवा आत्ता काय चाललं आहे ह्याची करंट एक्झॅक्टली माहिती माझ्याकडे नाही आहे. पण जो अनुभव मला आला तो मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही खरंच बँकिंग क्षेत्रात येऊ इच्छित असाल तर आय होप या व्हिडिओने तुम्हाला मदत केली असेल आणि थोडंसं मोटिवेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. मोटिवेट एका पॉईंटनंतर तुम्हाला स्वतःला करत राहावं लागतं आणि त्यासाठी तुमच्याकडे शिस्त हवी, डिसिप्लिन हवा. त्या एक्झाम्स क्लिअर व्हायला लागल्या ना की मोटिवेशन आपोआप येतं. त्याचबरोबर मी एक गोष्ट मगाशी सांगायची विसरले की मी ज्या मॉक टेस्ट असायच्या ना त्याही खूप द्यायचे. म्हणजे दररोज ऑलमोस्ट मी एक एक्झाम द्यायचे प्रिलिम्सची आणि मग आठवड्यातून एकदा वगैरे मेन्सची एक्झाम द्यायचे. आमच्या क्लासमध्ये ती सुविधा होती. क्लासचं नाव मी घेते तर महिंद्राज म्हणून एक क्लास आहे जो ठाण्याला आहे, तिथे मी जायचे. आत्ता काय आहे, कुठे आहे मला खरंच माहीत नाही आहे. तुम्ही गुगल करू शकता, मे बी तुम्हाला ॲड्रेस मिळून जाईल कारण आत्ता गोष्टी चेंज झाल्या आहेत बऱ्याच. त्या क्लासची जागा पण मला वाटतं बदलली आहे. पण मला खूपच मदत झाली आणि बापरे मी खूप अभ्यास केला. आय कांट इमॅजिन अँड आय कांट बिलीव्ह मी एवढा अभ्यास कसा काय केला असं मला वाटतं. पण इट वॉज वर्थ इट. मला वाटतं आता आपण व्हिडिओ संपवूया. मी बऱ्याच आणि लिहिलेल्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलेला आहे. हो, आता मी अशी एकदम ती करिअर काउन्सिलिंगवाली बोलायला लागले आहे का? ओके, थँक्यू. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर त्यासाठी थँक्यू सो मच. जी मुलं खरोखर प्रिपरेशन्स करतात आणि हा व्हिडिओ बघतात त्यांना खूप ऑल द बेस्ट. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुम्हाला काय आवडलं ते सांगा. पुढे कोणत्या विषयावर बोलायचं आहे तेही मला कमेंट्समध्ये प्लीज सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब आत्तापर्यंत तुम्ही करायलाच हवं आहे. म्हणजे करा यार, प्लीज करा. ओके, थँक्यू. बाय बाय.